ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि यावेळेला एक मोठी बातमी अंतरवाली सराटीमध्ये आणि ही मोठी बातमी यावेळीची बघूया। दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे। शिवसैनिकांचं घंटानाद आंदोलन सुरू झालंय। यावेळी पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्यावरती जाण्यापासून शिवसैनिकांना रोखलंय। आताची सगळ्यात मोठी बातमी, कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलंय। शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन सुरू आहे आणि यावेळी पोलिसांनी दुर्गाडी किल्ल्यावरती जाण्यापासून शिवसैनिकांना रोखलेलं आहे। ही थेट दृश्य आहेत। पोलिसांनी जे काही बॅरिकेड्स लावले त्याच्यावरून सुद्धा जाण्याचा प्रयत्न हे आंदोलनकर्ते करतायत आणि शिवसैनिकांचे हे आंदोलन नेमकं कशासाठी, अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे। गणेश, दुर्गाडी किल्ल्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळ आहेत आणि विशेष म्हणजे आज बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाकडनं नमाज पठण या ठिकाणी केलं जातं आणि तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंदू बांधवांना त्या किल्ल्यावर जाण्यासाठी रोखलं जातं आणि याच्याच निषेधार्थ गेल्या 38 वर्षापासून शिवसैनिकांकडनं हे आंदोलन केलं जातं। विशेष म्हणजे याची सुरुवात आनंद दिघे यांनी केली होती आणि ती परंपरा अजूनही 38 वर्षानंतर या ठिकाणी कायम आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर 2 गट निर्माण झाले, मात्र गेल्या 2 वर्षांपासून न चुकता हे दोन्ही गट दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरामध्ये घंटानाद आंदोलन करतात। मात्र कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना आता जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापासून रोखलेलं आहे। सध्या शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे। बॅरिगेटिंगच्या वर सोडून शिवसैनिक जे आहेत ते किल्ल्याच्या परिसरामध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांनी त्यांना सध्या रोखलेलं आहे। या ठिकाणी शिवसैनिकांकडनं आरती आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। श्वेता, बिलकुल गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ही थेट दृश्य आहेत कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरची आणि दुर्गाडी किल्ला इथे जाण्यासाठी जो काही मार्ग आहे तिथे या सगळ्या आंदोलनकर्त्यांना, शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलेलं आहे। शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केलंय। दुर्गाडी किल्ल्यावरती जाण्यापासून शिवसैनिकांना रोखण्यात आलंय।